नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले, नवीन यादी जाहीर। राज्य सरकारने अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। ही योजना राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा केले जातात। पण ही योजना सुरू करतानाच शासनाने काही अटी आणि निकष निश्चित केले होते। तरीही अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे राज्य सरकारने आता या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे। सध्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू असून ज्या महिला निर्धारित अटींमध्ये बसत नाहीत त्यांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत। काही प्रकरणांमध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या, नावावर मालमत्ता किंवा 4 चाकी असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे काही शासकीय महिला कर्मचाऱ्यांनीही या योजनेसाठी अर्ज केला होता। या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थ्याची पडताळणी ही एक नियमित प्रक्रिया आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील ही प्रक्रिया सुरू आहे। सेवार्थ प्रणालीतील सुमारे 2 लाख अर्जांची तपासणी केल्यानंतर सुमारे 2289 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचे समोर आले। जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच ही बाब लक्षात येताच अशा अपात्र अर्जदारांना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही। त्यांनी पुढे स्पष्ट केले की योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे सुरू राहणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।